पुण्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीनं सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। परभणीमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सहभाग घेतला होता। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या नावानं जयघोष केला। गंगाखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित असतील। गडचिरोलीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनानं जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन केलं। यावेळी विविध उपक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आणि जिल्हा परिषद हायस्कूलमधून सुरू झालेली पदयात्रा कॉम्प्लेक्स समोरच्या उद्यानामध्ये संपली। हिंगोलीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली, तर हिंगोली शहरातील मुख्य मार्गावरून भव्य रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे। नंदुरबार शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं जय शिवाजी जय भारत अभियानांतर्गत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये मल्लखांब स्केटिंगसह पारंपरिक वेशभूषा करत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष केला। नागपूरमध्ये शिवजयंती निमित्त जय भारत पदयात्रा काढण्यात आली आणि नागपूर महापालिकेद्वारे या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पदयात्रेमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी सहभागी झाले। बीडमध्ये छत्रपती शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि सजावट सुद्धा केली आहे। आज शिवजयंती निमित्त पहाटेपासूनच शिवभक्तांची इथे गर्दी आहे। भव्य मिरवणुकीचं आयोजन सुद्धा आज करण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या कलाकारांनी शिवजयंती निमित्त महाराजांना त्यांच्या कलेतून मानवंदना अर्पण केली आहे। शिवजयंतीचं औचित्य साधत या कलाकाराने भाकरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे। बीडच्या वडवणीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली आणि यामध्ये शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला। ही मिरवणूक शहरातील मुख्य चौकामध्ये आली आणि मग भगवा ध्वज फडकवण्यात आला। यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। रत्नागिरीतील लांजा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीमध्ये मुलांनी पारंपरिक वेशभूषा करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला। बुलढाण्यामध्ये एका तरुणानं कागद जोडून शिवरायांची महाकाय प्रतिमा साकारली आहे। A4 साईजच्या 480 कागदांचा वापर याच्यात केला गेला आणि 21 बाय 21 फुटांची प्रतिमा साकारली आहे। अथर्व खरसे या तरुणानं 20 दिवसात महाराजांची ही प्रतिमा तयार केली। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गोंदियामध्ये भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून या पदयात्रेला प्रारंभ केला। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ढोल ताशा वाजवून शिवजयंतीनिमित्त पदयात्रेत सहभाग घेतला। मनमाड शहरामध्ये रात्रीपासूनच शिवजयंती उत्सव जल्लोषात सुरू झाला। आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता। कांदेंनी महाआरती केली आणि डीजेच्या तालावर ठेका सुद्धा धरला। जालन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला। कार्यक्रमाला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली।